भाजपची 19 प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वामध्ये राज्यव्यापी संवाद यात्रा निघणार आहे। मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील कामं, महायुती सरकारनं अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणांची माहिती या यात्रेच्या निमित्तानं दिली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीआधी भाजप संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। 21 जुलैला पुण्यामध्ये महाराष्ट्रामधील 5000 भाजप पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन पार पडणार आहे। अधिवेशनामध्ये भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये संवाद यात्रेची अंतिम रूपरेषा आणि तारीख ठरवली जाईल। आणि या संवाद यात्रेविषयी अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत। ओम, अगदी बरोबर आहे। आपण जसं पाहतो की भाजप विधानसभेच्या अनुषंगाने कामाला लागलाय, त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा या नावाखाली एका यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। 19 महत्वाचे नेते राज्यभरात प्रवास करतील आणि भाजपची भूमिका, भाजपचं म्हणणं काय आहे याबद्दल जनतेशी संवाद साधतील। सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सामूहिक नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात येणार आहे। कुठलाही चेहरा भाजपकडनं या संदर्भात पुढे करण्यात आलेला नाही, ही खऱ्या अर्थानं उल्लेखनीय बाब आहे। नेमकं काय भाजपमध्ये सुरू आहे हे देखील यामुळे, हा प्रश्न देखील यामुळे निर्माण होतो। मात्र 19 नेत्यांच्या उपस्थितीत काढल्या जाणाऱ्या या यात्रेची अंतिम रूपरेषा जसं तू म्हणालास तसं पुण्यामध्ये 21 तारखेला जे अधिवेशन होईल त्यामध्ये निश्चित करण्यात येईल। त्यामुळे ही यात्रा कशा प्रकारे पुढे जाते आणि भाजपविषयी जी काही भूमिका, जी काही नाराजी जनतेमध्ये आहे ती दूर करण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून होतोय का, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।